या योजनेतील मार्च आणि एप्रिलचं अनुदान मागच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून द्यायला सुरुवात झालेली आहे। आता एप्रिल अखेर राज्यामध्ये 1,77,00,000 लाडक्या बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातोय। याचा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। बीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली। अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाने सांगितले। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं, 37 लाख
माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण 15 जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी ही खुशखबर आहे. बँक खात्यामध्ये तुमच्या आता 2 महिन्याचा हप्ता जमा होत आहे. हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. तुम्हाला ही किती रुपये मिळाले आहेत, 1500 रुपये की 3000 रुपये? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. कारण की मागच्या 2 महिन्यापासूनचे तुमचे पैसे रखडलेले होते, ज्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना या ठिकाणी रखडलेला होता. आता सध्या मे महिना चालू आहे. हा महिना संपल्यानंतर तुम्हाला पुढं या ठिकाणी जून महिन्यामध्ये मे महिन्याचे पैसे भेटू शकतात. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे 3000 रुपये आले असतील तर 3000 रुपये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. तुमचे पैसे आलेत की नाही तेही पाठवा. तुमचा जिल्हाही त्यापुढे लिहून पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत आणि किती रुपये जमा होत आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका दिवशीपूर्वी फक्त एका महिन्याचे पैसे जमा झाले होते. आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना लॉटरी लागलेली आहे. 2 दिवसात मोठं सरप्राईज या ठिकाणी भेटलेलं आहे. सरकारच्या निर्णयानं या ठिकाणी लाडक्या बहिणी प्रचंड आनंदी झालेल्या आहेत. कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये गुरुवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचेही पैसे येत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये विविध प्रश्न उपस्थित होत होते. पण गुरुवारी 14 मेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजही येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होत आहेत. तर काही लाडक्या बहिणींना एकच हप्ता फक्त मार्च महिन्याचाच भेटलेला आहे. मार्च आणि एप्रिलचा एकत्रित हप्ता या ठिकाणी जमा होत आहे. बघा, गुरुवारी 14 मेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा काही महिलांना 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. म्हणजेच एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना. याचाच अर्थ महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत. ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी आहेत. खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद या ठिकाणी पाहायला भेटत आहे. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना बघा अजूनही 1 रुपयाही आलेला नाही. 2 महिन्याचे पैसे आलेले नाहीत. काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये तर भेटलेलेच आहेत. त्यासोबत काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच भेटलेले आहेत. आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी अशाही आहेत जे की अपात्र या ठिकाणी झालेले असू शकतात किंवा त्यांचे पैसे अजून जमा होणं बाकी असू शकतं. जर तुमचे पैसे जमा झालेले नसतील, तुम्ही खरोखर पात्र या ठिकाणी असाल, तुमची KYC वगैरे संपूर्ण पूर्ण झालेली आहे, तर तुम्हाला थोडे दिवस या ठिकाणी वाट पाहायची आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात. कारण की हे वितरण जे आहे जवळपास 2 महिन्याचं असल्यामुळं या ठिकाणी थोडासा याला विलंब होईल. म्हणजे टप्प्याटप्प्याने हे पैसे प्रत्येक दिवशी याचं वितरण थोड्या प्रमाणामध्ये होत आहे.